बुधागड येथील पांदन रस्त्याची दुरावस्था बातकुली। संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आणि दुसरीकडे भातकुली तालुक्यातील बुधागड येथील शेतीला जोडणाऱ्या जोड रस्त्याची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्ता खराब झाल्याने शेतामध्ये शेती मशागतीकरिता बैलबंडी आणि पैदळ चालणे सुद्धा कठीण झाले आहे। गावकऱ्यांनी लोकवर्गणी करून या रस्त्यावरही मुरुम टाकला होता, मात्र ठेकेदाराच्या JCPने मोठे खड्डे केल्याने पांदन रस्त्याची अत्यंत दुरावस्था करून टाकल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने उन्हाळ्यातही झोप काढली आणि पावसाळ्यात पाईपलाईनचे काम सुरू केले, त्यामुळे पांदन रस्त्याची अत्यंत वाटच लागली। शेतकऱ्यांनी शेती मशागती करायची तरी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या ठेकेदाराने या रस्त्यावरही ताबडतोब मुरुम टाकण्यात यावा, अन्यथा गावकरी रस्त्यावर उतरणार, असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे। मागणी अशी आहे की हा गावापासून तर आमच्या पूर्ण शेतापर्यंत जो रस्ता आहे, पांदन रस्ता, या पाईपलाईनच्या कामामुळे त्याची दुर्व्यवस्था करून टाकली आहे कॉन्ट्रॅक्टरने। तर आमची एकच मागणी आहे की तो आम्हाला पूर्ववत करून द्यावा, कारण आम्ही शेतात जाऊ शकलो पाहिजे। आता सोयाबीनचं आहे तर आम्ही मशागत कशा करायच्या, शेतीची कामं कशी करायची, आणि पूर्ण हे जे आम्ही केलेलं होतं गाव वर्गणीतून जो आम्ही 50-60 हजार रुपयाचा खर्च केला तो आमचा मातीत गेलेला आहे। तर आता आम्ही सोयाबीन आलो तर काय करावं, आणि त्यांनी खोदून ठेवल्यामुळे आम्हाला प्यायला पाणी नाही। 4 दिवस झाले नळ नाही गावात, पूर्ण गावात पाहुणे आले, पोळ्याचा एवढा मोठा सण असून आमच्या घरी पाणी नाही। तर याची जबाबदारी या प्राधिकरणाच आहे, आणि ते जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी आम्हाला हे पूर्ववत करून द्यावं। आता हे तर आम्ही तर त्यांना मागणी करू, आम्ही विनंती करू, जर त्यांनी नाहीच मान्य केलं तर आम्ही आंदोलन करू, पूर्ण गाव एकत्र येऊ, आणि आम्हाला आंदोलन केल्याशिवाय काही उपाय राहणार नाही। तर मी म्हणतो नम्र विनंती आहे की आम्हाला जसं पूर्ववत आहे तसं त्या प्राधिकरण आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरनं केलं आहे त्यांना करून द्यावं, बस एवढीच विनंती आहे आमची।